आपलं जे कोर्ट आहे, कोर्ट असेल किंवा महानगरपालिका असतील, यांना फक्त हिंदू सण आले की यांना वेगवेगळ्या गोष्टी आठवतात. हा निर्बंध लावायचा, तो निर्बंध लावायचा. त्याच वेळेला दरवेळेला ती पीओपीची मूर्ती, हे अशा सगळ्या गोष्टी आणत असतात. यावेळेला विषय असा झालाय की कृत्रिम तलाव तयार करायचे, ज्याच्यामुळे जे नैसर्गिक तलाव आहेत त्या नैसर्गिक तलावामध्ये मूर्त्या गेल्या नाही पाहिजेत, विसर्जन झालं नाही पाहिजे, म्हणजे प्रदूषण नाही झालं पाहिजे, असा त्यांचा इंटेन्शन होता. त्यासाठी एक कृत्रिम तयार केली. पूर्ण मीरा भाईंदर मध्ये 38 असे कृत्रिम तलाव तयार केले आहेत, कृत्रिम तलाव 38. आणि पूर्ण यांच्या टेंडरची कॉपी माझ्या अंदाजे तरी जवळपास 1,13,00,000 रुपयाचं पूर्ण टेंडर आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्या एका कृत्रिम तलावाला 3 ते 4 लाख रुपयाचा जवळपास खर्च आहे. वाटतोय का तो 3-4 लाख रुपयाचा खर्च? फक्त ताडपत्री आहे आणि रबर आहेत, रबरचे ते ट्यूब बनवलेले आहेत त्यांनी. चला त्यांचं त्याचा नंतर, तो तर भ्रष्टाचार झालाच आहे, ते आपण नंतर बघू. विषय हा आहे की समजा या कृत्रिम तलावामध्ये आता जो बनवलेला आहे ह्याच्यामधून पाणी लिकेज होते. हे पूर्ण लिकेज आहे. जेव्हा आम्हाला इकडचे कोणी गणपती विसर्जन करायला आले होते, ते जे आमच्याकडे तक्रारी आल्या की दादा इथं पूर्ण लिकेज आहे, ह्याच्यामधून पाणी लिकेज होते, तेच पाणी वापस त्याच्यामध्ये चाललंय. म्हणजे ज्या प्रदूषणासाठी, जे प्रदूषण कमी करण्यासाठी तुम्ही कृत्रिम तलाव तयार करण्याची योजना आखली, तेच कृत्रिम तलाव लिकेज झाले, त्या लिकेजचं पाणी वापस तलावामध्ये चाललंय. मग जेव्हा इथे आम्ही आलो, फेसबुक लाईव्ह मार्फत मी दाखवलं, आणि मला येऊन इथे आता 2 तास झालेत, अजून पण लिकेज आहे. 2 तास झाल्याच्यानंतर जो इकडचे जे कर्मचारी होते, मला असं वाटतं बांगर साहेब स्वच्छता अधिकारी आहेत, त्यांनी सांगितलं की मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलंय. मग त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जानकर, विद्युत मधले अधिकारी, त्यांना मी फोन केला, तेव्हा त्यांनी सांगितलं की 5 मिनिटांमध्ये कॉन्ट्रॅक्टर तुमच्या इथे येतोय. कॉन्ट्रॅक्टरचा माणूस सुद्धा आला, त्यांनी चिकटपट्टी जे काय आणलं होतं त्याचं ते लावण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण पाण्याचा फोर्स एवढा मोठा आहे, एवढा स्पीडमध्ये, की ती त्यांची चिकटपट्टी लागली नाही. ह्याचा अर्थ आता हे रात्रभर याच लिकेज होणार आहे, हे पाणी वापस त्याच्यामध्ये जाणार आहे. तर त्यांनी जबाबदारी घेतली की मी काय ते मोटर आणतो, इकडचं पाणी काढतो, गटारात टाकतो, आणि दुसरा कृत्रिम तलाव जो बाजूला आहे, मी तो पाण्याचा टँकर आणून तिथे मी विसर्जनची व्यवस्था करतो. आणि उद्याच्या दिवसामध्ये सकाळपर्यंत आम्ही याला पूर्ण चेंज करतो, याची ताडपत्री आणि जे काही लिकेज आहे ते सर्व आम्ही चेंज करतो, असं त्याचं म्हणणं आहे. आणि आम्ही त्याला आमच्या स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं आहे. ते आता आमचे साईकृपा कॉम्प्लेक्सचे वेलफेअरचे अध्यक्ष श्रेयस हडकर आणि शिवसेनेचे जिल्हा सचिव पण आहेत, हे सुद्धा आमच्यावर इथे होते. आमच्या समोर त्यांनी आश्वासन दिले की उद्या सकाळपर्यंत आम्ही करून देतो. आम्ही त्यांना सांगितलेलं की जर उद्या सकाळपर्यंत हे तुम्ही लिकेजचं जे काय प्रॉब्लेम आहे, जो नागरिकांना ज्याचा त्रास होतोय, हे जर तुम्ही नाही केलं, तर उद्या संध्याकाळपर्यंत जे कोणी इकडचे संबंधित अधिकारी आहेत या गोष्टीच्या याच्यामध्ये, कृत्रिम तलावाचे संबंधित अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर ह्यांचं विसर्जन पहिले ह्याच्यात होईल, मग त्याच्यानंतर गणपती बाप्पाचं विसर्जन त्याच्यात होईल. ही आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन सकाळपर्यंत दिलंय, आम्ही त्यांना संध्याकाळचं आश्वासन दिलेलं आहे. जर संध्याकाळपर्यंत नाही झालं तर संबंधित अधिकारी आणि तो कॉन्ट्रॅक्टर या दोघांचं विसर्जन शिवसेना मनसेतर्फे या तलावात होईल, आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाचं विसर्जन होईल. कारण या हरामखोर जे आहेत ना, यांना जोपर्यंत हे गोष्टी समजत नाही ना, तोपर्यंत ते सुधारणार नाहीत. ते लोक, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का ते लोक धर्माच्या कामामध्ये पण भ्रष्टाचार करतात, असं आहे? 101% 1,13,00,000 जवळपास टेंडर आहे माझ्या अंदाजानुसार. 1,13,00,000 टेंडर आहे का? वाटतात का? 38 तलावाचे कृत्रिम तलाव तयार केले आहेत नागरिकांना त्रास देण्यासाठी. अरे तुम्ही हे फक्त भ्रष्टाचार, आणि मीरा भाईंदर महानगरपालिका भ्रष्टाचारचं दुसरं नाव आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात जास्त भ्रष्टाचार होतो तो मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये होतो, हे सर्वांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचा विषय सोडून द्या, तो विषय आता न बोलण्यासारखाच आहे, कारण इथे भ्रष्टाचार प्रत्येक ठिकाणी होतो. इथे सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे. तुम्ही भ्रष्टाचार करा नाही करा त्याच्यात आम्ही नंतर त्याच्या मागे लागू. विषय असा आहे की आता तुम्ही कशासाठी तयार केलंय? गणपतीसाठी ना. गणपतीचं विसर्जन याच्यामध्ये व्हावं, जे इकडचे नागरिक आहेत जे भक्तिभावाने त्यांची गणपतीची मूर्ती आणतात विसर्जन करण्यासाठी, अरे ते तर नीट करा. तुम्ही इकडे मूर्त्या आणताय, 5 मिनिट टाकताय, त्याच्यामध्ये पण पाणी लिकेज होते. अहो ते तुम्ही त्याचं पाणी दाखवू शकता, पाणी कुठपर्यंत होतं त्या कृत्रिम तलावामध्ये, आणि आता पाणी झालं केवढं? म्हणजे आता पाणी एवढं झालंय का 2 फुटाची मूर्ती, ज्या घरात 2 फुटाची मूर्ती ती पण त्याच्यामध्ये जाणार नाही. त्याचं पण गणपती बाप्पाचं तोंड किंवा ते आहे ना, ते सर्व वरती दिसेल, अशी परिस्थिती या लोकांनी आता करून ठेवलेली आहे. म्हणजे फक्त नागरिकांची दिशाभूल करायची, हा नागरिकांचा पैसा आहे, टॅक्सचा पैसा हा वाया घालवायचा, जसं दरवेळेला महानगरपालिका करते ते दरवेळेप्रमाणे यावेळेस सुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही चेतावणी दिलेली, ह्यांनी आम्हाला सकाळपर्यंत टाइम दिलाय, आणि ह्यांचा टाइम संपल्यानंतर आम्ही यांना टाइम दिलेला आहे. त्याच्यामुळे हे लिकेज बिकेज सर्व थांबवा, नागरिकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी मीरा भाईंदर महानगरपालिकेने घ्यावी. कारण ह्याच्या पहिले सुद्धा महाराष्ट्र वनवासीला काय करते आणि काय नाही केले तुम्हाला चांगलं माहिती आहे. उगाच सणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला या विसर्जन करायला लावू नका, कारण कसं तुमचं विसर्जन केलं तर नक्की महानगरपालिका आमच्या मागे लागेल. त्याच्यामुळे तुमचं विसर्जन होऊ नये ही आमची इच्छा आहे, आणि लोकांच्या भावना दुखावू नयेत ही याची काळजी तुम्ही घ्यावी. हे सगळे जे भ्रष्टाचार निर्माण केलेला आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेने, नवीन नाही, आता धर्मामध्ये पण हे ते अवसर ढूंढतात की त्याच्यामध्ये आपण भ्रष्टाचार कसा करू, हे तुम्ही कशा पाहतात? बघा कसं आहे, मीरा भाईंदर महानगरपालिका आता सचिनने सांगितलं हे दुसऱ्या क्रमांकावर आहे मला वाटतं भ्रष्टाचारामध्ये, आणि त्यांचं आणि भ्रष्टाचार दुसरं नाव मीरा भाईंदर महानगरपालिका. त्या लोकांना कुठल्या धर्माशी घेणं देणं नाही, कुठल्या जातीशी घेणं देणं नाही, त्यांना फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराशी घेणं देणं आहे. आता तुम्ही बघू शकता, आता विषय आपला जो चालू आहे, आता हे पाणी जे आहे, हे पाणी प्रदूषण न व्हावं म्हणून आपण कृत्रिम तलाव बनवलं होतं. त्या लोकांनी कोर्टाच्या आदेशानुसार कृत्रिम तलाव बनवलं. आता हे पाणी तलावातच चाललंय ना, तलावच आहे पाणी करणार काय ह्याच्यानंतर? चला आता थोडं थोडं पाणी चाललंय, याच्यानंतर तुम्ही त्या पाण्याचं करणार काय?
ते पाणी इकडेच सोडलं जाणार, ते परत पाणी तलावातच जाणार. मग कुठलं प्रदूषण मुक्त करतायत? आणि बरोबर आमचे हिंदूचे सण आले, गणपती आला, नवरात्री आले, दिवाळी आले, का तुम्हाला पर्यावरणावर प्रेम जागतं का? म्हणून आधी एवढे वर्ष आले गणपती विसर्जन होत आहेत ना, काय झालं? पर्यावरणावर तुम्हाला एवढंच प्रेम आहे, इंडस्ट्री बंद करा ना. किती इंडस्ट्रीचं पाणी किती नद्यांमध्ये जातं हे बघा. हे त्यांच्याकडे तुम्ही लक्ष नाही. आमचे सण आले की आता फटाके, मला तर वाटतं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला फटाकेवर पण स्पीकरवर लावा, कारण त्याच्याने प्रदूषण होतं. हे अक्षरशः विलक्षण गोष्ट आहे आणि म्हणजे धिक्कार आहे असा या निर्णयावर माझा तर खरं तर. आणि कुठल्या विचाराने हे लोक काय करतायत? धर्माचे अक्षरशः मूर्तीचा आता तुम्ही बघतायत शिवर गार्डनला ठेवतायत. मी तुम्हाला फोटो दाखवू शकतो, मूर्तीची अक्षरशः विटंबना या लोकांनी केलेली आहे. काल भाईंदर वेस्टला माझ्याकडे व्हिडिओ आहे, तोही मी तुम्हाला पाठवीन. भाईंदर वेस्टला अशा मूर्त्या आहेत, तिकडे या बाजूला तिकडे मूर्त्या ठेवल्यात आणि त्या बाजूला कर्मचारी दारू पित आहेत. हा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला पाठवू शकतो. मग तुम्ही काय खेळ खेळताय काय हिंदू धर्माशी? हा फक्त गणपती हा सण नाही, हा आमची भावना आहे. मग इंग्लिश मध्ये बोलतात ना, आमचे इमोशन्स आहेत ते, आणि तुम्ही त्याच्याशी खेळतायत. हे सरकारला पण या गोष्टीची लाज वाटली पाहिजे. हिंदुत्वाच्या नावाने तुम्ही सरकार चालवता आणि बरोबर हिंदूचे सण आले की तुमचा प्रदूषणाचा काटा उठतो काय? त्यामुळे हे सगळ्या गोष्टी तत्काळ बंद झाला पाहिजे. नाहीतर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आधीपासून या लोकांना माहिती आहे, जेव्हा जेव्हा हिंदू माणसावर, जेव्हा मराठी माणसावर त्यांच्या सणावर जर त्रास होतो, तेव्हा हे दोन पक्ष, ठाकरे कुटुंब खास करून, यांच्या पाठीशी उभे राहिलेलं आहे. आणि आम्ही आमच्या स्टाईलनी यांना बरोबर उत्तर देणार. सचिननी मगाशी त्या लोकांना वेळ दिलेला आहे की या वेळेत तुमचं हे झालं पाहिजे. जे काय तुमचं बांधकाम उरलेलं आहे, प्लॅस्टिक वगैरे तुम्हाला लावायचं, आता ते त्यांना जमत नाही लावायला. जर नाही झालं तर सांगितल्याप्रमाणे आमच्या स्टाईलनी आम्ही बरोबर त्यांची खबर घेऊ. धन्यवाद.